तर अजित पवार पहिल्यांदाच पहाटेच्या शपथविधीवरनं बोललेले आहेत। एका उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक झाली। भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याचं ठरलं आणि शरद पवार पलटले असा थेट आरोपच अजित पवारांनी केलाय। 2019 ची निवडणूक झाली। आम्ही सगळे जण एक मोठा उद्योगपती आहे। आज देशातला नंबर 1 चा उद्योगपती, त्यांच्या घरी आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो। 2019 मधल्या पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांनी पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव घेतलं। एका उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांच्या 5-6 बैठका झाल्या। त्या बैठकीत मी, फडणवीस, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होतो। भाजपसोबत सत्ता स्थापन करायची हे ठरलं आणि मुंबईत आल्यावर शरद पवारांनी शब्द फिरवल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। त्यानंतर अमित शहांनी फोन करून शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यानं आपण फडणवीसांसोबत शपथ घेतल्याचं अजित पवार म्हणाले। आम्ही सगळे जण एक मोठा उद्योगपती आहे। आज देशातला नंबर 1 चा उद्योगपती, त्यांच्या घरी उद्योगपती मी, अमित शहा, स्वतः पवार साहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो। चर्चा व्हायची। देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं, सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री, 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती, सगळी चर्चा 5-6 मीटिंग मध्ये झाली। मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही। तुम्ही ह्या चर्चेत आहात, तुम्हाला शब्द पाळावा लागेल। ह्याचे साक्षीदार देवेंद्रजी आहेत, ह्याचे साक्षीदार प्रफुल्ल पटेल आहेत, त्याच्यामध्ये मी होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं। मी म्हणलं हरकत नाही, परंतु मुंबईमध्ये आल्यानंतर नंतर काहीतरी वेगळीच चर्चा व्हायला लागली। मी म्हणालो हे असं कसं, आपलं तर ठरलंय तसं आणि हे का चाललंय वेगळंच, हे कसं होईल? ते म्हणले नाही, आता आपल्याला इकडे असं करायचं। शेवटी मला सांगण्यात आलं की बाबा काय करायचं। मी त्यांना सांगितलं मी शब्दाचा पक्का आहे, तुम्ही सांगा कधी शपथ घ्यायची। दुसऱ्या दिवशी 8 वाजता शपथ घ्यायचं ठरलं। त्यामध्ये लोक सांगतात, मीडिया सांगतो पहाटेचा शपथ होती, पहाटेचा शपथ होती। 8 वाजताला पहाटेचा शपथविधी म्हणत नाही। नाही, भाजपवर जायला आम्हा लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही। नाही, भाजपवर जायला आम्हा लोकांची कधी संमती नव्हती आणि राहणार नाही। शरद पवारांनी अजित पवारांचे आरोप फेटाळून लावले। मला माहिती नाही असं सांगून आमची भाजपसोबत जाण्याची संमती नव्हती असं शरद पवार म्हणाले। आता जे अजित पवार बारामतीच्या सभेत शुक्रवारी बोललेत तेच स्वतः फडणवीस TV9च्या कॉन्क्लेव्ह मध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीत बोलले होते। जी काही चर्चा झाली ती शरद पवार साहेबांशीच झाली होती, ती काही खाली झालेली चर्चा नाही। शरद पवार साहेबांची चर्चा झाली, त्यानंतर गोष्टी ठरल्या, त्या ठरल्यानंतर त्या कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेना युतीत फूट पडली। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणी सुरू केली होती। त्याच काळात अमित शहांसोबत शरद पवारांच्या बैठका झाल्याचं अजित पवारांनी सांगितलं। म्हणजेच भाजपला शरद पवारांनी दिलेला शब्द फिरवला। मात्र आपण शब्द पाळण्यासाठी फडणवीसांसोबत शपथ घेतल्याचं अजित पवार सांगतायत। त्या दिवशी रात्री, आदल्या दिवशी रात्री नेहरू सेंटरमध्ये अहमद पटेल आणि साहेबांमध्ये थोडासा काहीतरी वाद झाला आणि मला खूपच राग आलाय, साहेबांना कोणी असं कसं काय बोलू शकतं असं म्हणत ते गेले। सकाळी फोन स्विच ऑफ। हे सगळं घडलं तेव्हा साहेबांना तर माहीत पण नव्हतं, साहेबांना TV वर न समजलं। तेव्हा उगाच साहेबांचं नाव कशाला घेता वारंवार? ते एकदाही अजित पवार म्हणत नाही, ते एकदाही। पहाटेच्या शपथविधीवरून आतापर्यंत गूढच आहे। ते गूढ उकळण्याचं काम फडणवीसांनी TV9च्या कॉन्क्लेव्ह पासून सुरू केलं। आता थेट अजित पवारांनी शरद पवारांचं नाव घेतलं। पहाटेच्या शपथविधीच्या घटनेला आता 4.5 वर्ष होत आली।
6 महिन्यांनी पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येतील. पण आतापर्यंत पहाटेच्या शपथविधीआधी पडद्याआड काय काय घडलं हे समोर येणं सुरूच आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.